ट्रेन, प्लॅटफॉर्म आणि रस्त्यावर सुरात गाणाऱ्या आणि वाद्य वाजवणाऱ्या या साऱ्यांकडं भिकारी म्हणूनच पाहिलं जातं. मात्र हेमलतानं या सगळ्यांनाच नवी ओळख मिळवून दिली आहे. गेल्या 5 वर्षांपासून हेमलता आणि तिची टीम रेल्वे प्लॅटफॉर्मवर जाते. ज्यांना सुराची जाण आहे त्यांना प्रशिक्षण घेण्यासाठी ती समजावते. त्यांची संपूर्ण चौकशी केल्यावर त्यांना संगीताचे धडे दिले जातात. गेल्या काही महिन्यांपासून अनेक कार्यक्रमांमध्ये हेमलतानं तयार केलेल्या या म्युझिकल बँडला परफॉर्म करण्याची संधी मिळते. या कलाकारांच्या परफॉर्मन्सची दखल घेतली जात असून नुकतंच डब्बा जाम नावाची मोहीमही सुरू करण्यात आली आहे. दोन काका जे अजूनही मध्ये मध्ये अजूनमधून दिसतील तुम्हाला प्लॅटफॉर्मवर. एक आता हार्मोनियम वाजवतात आणि एक तबला वाजवतात आणि ते अप्रतिम वाजवतात, अप्रतिम. सो सगळ्यांप्रमाणे मी सुद्धा उभं राहून बघत होते की नेमकं काय चाललं आहे, एवढी गर्दी का गोळा झाली आहे. आणि फार आउटस्टँडिंग वाटला त्यांचा परफॉर्मन्स. पण जशा ट्रेन्स आल्या, लोकांनी पैसे टाकले, फेकले आणि लोकं निघून गेली. ते झाल्यानंतर तिथून मी चर्चगेटला गेली आणि चर्चगेटला मोठा म्युझिकल इव्हेंट होता आणि तिकडच्या म्युझिकल इव्हेंटला प्रेक्षक म्हणून आपण बसतो, त्यांना पैसे पे करतो, तिकीट्स देतो. मग वाटलं की आत्ता थोड्या वेळापूर्वी मी ज्यांना ऐकलं ते देखील कलाकार होते. इकडे सुद्धा मी कलाकारांनाच पाहते आहे. पण दोघांना आपण प्रेक्षक म्हणून देणारी ट्रीटमेंट, वागणूक किती वेगळी आहे. म्हणजे इथे आपण त्यांना कला सादर करत असूनही भिकारी म्हणतो आणि तिथे मात्र त्यांच्यासाठी तिकीटं काढतो. मग ह्या कलाकारांना तिथपर्यंत पोहोचवता येऊ शकतं का, यांना तो प्लॅटफॉर्म देता येऊ शकेल का, हा विचार सुरू झाला आणि त्यातून स्वराधारची सुरुवात झाली. स्वराधारच्या माध्यमातून अनेकांनी संगीतात विशारद मिळवली आहे. ट्रेनमध्ये गाणाऱ्यांना या बँडमुळे थिएटर शो, स्टेज शो, गणेशोत्सव अशा ठिकाणी परफॉर्म करण्याची संधी मिळते. त्यामुळे त्यांना पैसाही मिळतोय आणि आदर सुद्धा. स्वराधार तो मेरा घर है। उनसे मिलने के बाद तो मैंने खास तौर पे ऑब्जर्वेशन ऐसा कुछ नहीं किया, लेकिन इतना है कि प्रोग्राम के लिए कॉल आते हैं, मैं आता हूँ, प्रोग्राम करता हूँ, थोड़ी बहुत हंसी मजाक होती है, फिर बीच बीच में कभी टच होती रहती है, बीच में मुलाकात होती है, कहीं दिखते हैं तो पहचान बताते रहते हैं, रिलेशन अच्छा है, रिस्पेक्ट अच्छा है, ये मुझे अच्छा लगा. कला असूनही केवळ शिक्षण आणि आर्थिक परिस्थितीमुळे भीक मागत गाणाऱ्यांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोनही आता बदलू लागलाय. स्टेजवर परफॉर्म करणाऱ्याकडे आपण एक कलाकार, एक आर्टिस्ट म्हणूनच पाहतो. पण पैसे कमवण्यासाठी रस्त्यावर किंवा रेल्वे प्लॅटफॉर्मवर कितीही चांगला परफॉर्मन्स दिला तरी त्याच्याकडे एक भिकारी म्हणूनच पाहिले जाते. हेच अंतर कमी करण्याचा प्रयत्न स्वराधारच्या माध्यमातून हेमलता करतेय. परदेशात स्ट्रीट आर्टिस्ट नावाची संकल्पना आहे. याच पार्श्वभूमीवर ट्रेन, प्लॅटफॉर्म तसंच रस्त्यावर गाणाऱ्या अवलियांना स्ट्रीट आर्टिस्ट म्हणून समाजात मानाचं स्थान मिळावं यासाठी हेमलता झटते. सरकारनेही त्यांना अधिकृत लायसन्स द्यावं आणि जागा निश्चित करून द्यावी यासाठीही तिचे प्रयत्न सुरू आहेत. दीपाली जगताप पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.